नमस्कार मित्रांनो, आज GDPचा क्वार्टरली रिझल्ट आला आहे आणि एक्सपेक्टेड होतं की 7.4% येईल. बट एक अनएक्सपेक्टेड थिंग्स आर हॅपन. 8.2 GDP आलेली आहे आपली. त्याच्यामुळे हे दर्शवतं की इंडियन इकॉनॉमी किती स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे मी सारखं सांगत असतो की इन्व्हेस्टमेंट करा, लवकरात लवकर SIP करा, लमसम इन्व्हेस्टमेंट करा. आणि मी तुमचे फंड चांगलेच घेतलेले आहेत सगळ्यांचे. एखादा फंड प्लस मायनस असेल तर एवढा जास्त विचार करू नका त्या बाबतीत की हा परफॉर्मन्स का देत नाही, कारण त्याचा बेंचमार्क आहे तोच परफॉर्मन्स देत नसेल तर तुम्हाला फंड कसं रिटर्न देईल. आणि गेले 1.5 वर्षामध्ये निफ्टीने 0 रिटर्न्स दिले आहेत, स्मॉल कॅपने -6% रिटर्न दिले आहेत. तर स्मॉल कॅप फंड कसं परफॉर्मन्स देईल तुम्हाला. पेशन्स ठेवा, लॉंग टर्ममध्ये सगळ्यात जास्त रिटर्न त्याच्यामध्येच बनतील. हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही समजून घ्या मला पण. मी तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज प्रॉपरली करत आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. ॲप डिलीट करून टाका, ते फंड्स बघू नका, पोर्टफोलिओ बघू नका. एवढं मला चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. आणि एंड ऑफ द इयर US आणि इंडिया ट्रेड डील होईल. ते पण इंडियन इकॉनॉमीसाठी चांगलं आहे. आणि RBIचे गव्हर्नर आपले ते बोलले की रेट कट करतीलच. आणि आय होप की 50 बेसिस पॉईंट किंवा 25 बेसिस पॉईंटनं जरी रेट कट केला तर इंडियन इकॉनॉमी बूस्ट होईल, अजून ऑल टाईम हाय बनत जातील. तर मी सांगण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. तर माझं ऐकत राहा. आणि तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल अचीव करायचे आहेत, फायनान्शियली स्टेबल व्हायचे आहे, फायनान्शियली तुमचे ड्रीम्स अचीव करायचे आहेत. तुम्हाला लोन फ्री घर घ्यायचं आहे किंवा रिटर्न प्लॅनिंग करायचं आहे, पॅसिव्ह इन्कम पाहिजे आहे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची आहे. दॅट पर्पज तुम्ही मला ॲज सून ॲज पॉसिबल कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझ्याकडे एक फंड आहे, चांगला ऑल फंड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे टाईम ड्युरेशन फक्त 5 डिसेंबर तारीख आहे. त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट अमित डाके. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.